आहे का नाही? आम्हाला 1500 रुपये महिना नाही दिला तरी चालेल, पण आमच्या मालाला भाव द्या. बायांना मुलं हिंडतायत, त्यांना रोजगार नाही आहेत. शेतकऱ्याच्या भावाला शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा ही आमची इच्छा आहे. पण आमच्या गावात एसटीच नाही, आमच्या गावाला बस पाहिजे. आमच्या पोरी पायदल. बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज एक कार्यक्रम ठेवला होता. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आले होते. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत एकनाथ शिंदे आल्यावर त्यांना कसं वाटलं. सांगा ताई, आज एकनाथ शिंदे आपल्या बुलढाण्यात आले होते, कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं. बोला ना. आनंद झाला आम्हाला त्यांना भेटून, चांगलं वाटलं. पण आमची एक समस्या आहे, आम्हाला पगार नाही दिला चालतो, पण त्यांनी महागाई कमी करावी. शेतकऱ्याच्या भावाला शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा ही आमची इच्छा आहे. बरं, तुम्हाला आता मुख्यमंत्री यांनी जे लाडली बहीण योजना आणली आहे त्यात तुम्हाला पैसे भेटतायत ना? हा, भेटतात. पण तरी महागाई कशाला मग? पण मग आता तेलाचे कॅनेचे भाव 2000 2500 झाले. हा, आमचे शेतीच्या भावाला समजा मालाला भाव नाही, मग ती समस्या आम्ही शेतकरी आहे. तुम्ही काय म्हणा? शेतकरी आमच्या सोयाबीनला भाव द्यायचा, मकाला भाव द्यायचा, कपाशीला भाव द्यायचा. म्हणजे लाडक्या भावाने जे 1500 रुपये तुम्हाला महिना देतो तो तुम्हाला पुरणार नाही का? मग पुरींना तो पुरींना महागाईमुळे 1500 रुपये पुरणार नाही ना. त्याच्यापेक्षा आम्ही कसं शेतकरी, त्या शेतकऱ्याच्या मालाला जर भाव दिला तर आम्हाला. तुमचं असं म्हणणं आहे का 1500 रुपये महिना पण द्या आणि आमच्या शेतमाला म्हणजे भाव पण द्या, आहे का नाही? आम्हाला 1500 रुपये महिना नाही दिला तरी चालेल, पण आमच्या मालाला भाव द्या असं म्हणणं आहे आमचं. आम्ही साहेबांनाच निवडून देऊ, निवडून त्यांनाच देऊ, आम्ही त्यांनाच देऊ. कसं काय? हा, त्यांनी आम्हाला लाडकी बहीण मानलेली आहे, एकनाथ शिंदे साहेब. कसं निवडून देणार तुम्ही? देऊ आम्ही निवडून, पण त्यांना आमच्या मालाला भाव द्या असं आमची इच्छा आहे. तर आज एकनाथ शिंदे सुद्धा आले होते, अजित पवार सुद्धा आले होते, फडणवीस सुद्धा आले होते. लाडका भाऊ कोणता वाटला तुम्हाला? आम्हाला तिघं पण सारखे वाटलं. लाडका भाऊ कोण आहे तिकडला? एकनाथ शिंदे नाही पगार दिला. तिघे पण भाऊ, तिघे कोणी. बरं, ही जी योजना आणलेली आहे मुख्यमंत्री लाडली योजना, ही नेमकी कुणाची वाटते तुम्हाला? एकनाथ शिंदे. एकनाथ. बरं, अजून काय मागणी तुमची? बस मागणी आता एवढीच आहे, फक्त शेतकऱ्याकरता पाहावा ते. देशात विविध उद्योगधंदे निर्माण करावे आणि व्यवसाय उद्योग. बायांना मुलं हिंडतायत, त्यांना रोजगार नाही आहेत, त्यांच्यासाठी पण उद्योगधंदे काम पाहिजे. बरं, ही जी योजना सध्या चालू झालेली आहे लाडकी बहीण योजना, हे तुम्हाला वाटतं की कंटिन्यू राहा म्हणून? हो, चालेल. राहिली तर चालेल ना, पण आमच्या या समस्या या सॉल्व झाल्या पाहिजेत. पण आमच्या गावात एसटीच नाही, आमच्या गावाला बस पाहिजे. आमच्या पोरी पैदल जा 2 किलोमीटर, आम्हाला कोडी जा, मोताळेला जा, मलकापूरला जा, आपल्या काय म्हणता सावळ्याला जा, 2 किलोमीटर आम्हाला पैदल जाणं पडते. फक्त आमची समस्या आहे की एसटी आहे आमच्या गावामध्ये, या समस्या आमची. हे दुसरं नाही आलं चालेल आम्हाला, पण आमच्या गावात बस आली पाहिजे. म्हणजे लाडकी बहीण योजना बंद झाली चालेल, पण आम्हाला बस आली पाहिजे. म्हणजे कारण की आमच्या पोरी सोरी आमच्या 2 किलोमीटर पैदल जात आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मूलभूत सुविधा तुम्हाला म्हणजे तुमच्या गावात तुम्हाला भेटत नाही? नाही ना, आम्हाला चुकीच नाही आमचं गाव. आम्हाला 2 किलोमीटर पैदल जाणंच पडते. कुकडीला जा, मलकापूरला जा, तुम्ही मोताळेला या, तुम्ही धामणगावला जा, कुकडीला जा, 2 किलोमीटर पैदल म्हणजे पैदल जावंच लागते आम्हाला. लाडका भाऊ म्हणून तुम्हाला कोण चांगला वाटलं? आम्हाला याच मुख्यमंत्री चांगला वाटतोय. आमचं काही म्हणणं नाही आहे एकनाथराव शिंदे, पण आमची समस्या एवढीच आहे की आमच्या गावाला बस आली पाहिजे, समजून घ्या. म्हणजे हे महिला आहेत, यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना बंद झाली म्हणजे केली तरी चालेल, आम्हाला 1500 महिना नको, फक्त आमच्या शेतमालाला भाव दिला पाहिजे. आणि लाडका भाऊ आमचा एकनाथ शिंदे आहे. झका खान, बुलढाणा, मुंबई तक.